महाराष्ट्र 15वे विद्रोही साहित्य सांस्कृतिक संमेलन सातारा या संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर आयुष्यमान संभाजी भगतजी, माजी अध्यक्ष डॉक्टर भरत पाटणकर, स्वागताध्यक्ष आह साळुंके सर, सह अध्यक्ष हरिभक्तीपरायण सुहास महाराज फडतरे आणि उद्घाटक डॉक्टर मंजी आणि या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष बाविस्कर सर आणि दुसऱ्या वक्त्या उल्काताई महाजन, जमलेल्या माझ्या सर्व जनता जनार्दन. ते विद्रोही साहित्य संमेलन आणि या साहित्य संमेलनाला 15वं साहित्य संमेलन असं म्हटलेलं आहे. हे काही 15वं साहित्य संमेलन नाही. माणसाच्या उत्क्रांतीचा प्रवास ज्यावेळेस सुरू झाला आणि त्याची बुद्धी विकसित व्हायला सुरुवात झाली तेव्हापासून हा विद्रोह चालूच आहे, अजूनही चालू राहणार आणि पुढे चालत राहणार. त्यामुळे याला 15वं साहित्य संमेलन म्हणू नये. आपण पुरातन विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलन म्हटलं तर चालेल. आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज, मराठी धर्म. त्या श्रोत्यांमध्ये अजून बरेचसे लोक जेवण करून यायचे, पण जेवढे आलेले त्याच्यामध्ये उठून दिसणारे आमचे दंगलकार कवी नितीनजी चंदनशिवे, ते कुठेही गेले तरी उठून दिसतात. रंग पांडुरंगाचा आहे आणि पांडुरंग ही समतेची देवता आहे, लोकदेवता आहे. त्यांच्या कविता त्याच पद्धतीच्या असतात. असो मी काही जास्त वेळ बोलणार नाही. आताची जी परिस्थिती आहे त्याच्यावर एक शायरने खूप सुंदर शेर आहे. ये जो तहजीब का नया तूफान आया है, ये जो तहजीब का जो नया तूफान आया है, ये जहां भी जाता है दुपट्टा छीन लेता है. तो कोणाच्या लक्षात आलेलं नसेल. ये जो तहजीब का नया तूफान आया है, ये जहां भी जाता है दुपट्टा छीन लेता है. प्रत्येक महापुरुषाची बदनामी, प्रत्येक सत्पुरुषाची बदनामी हे तर चालूच आहे. पण आज कुठलीही व्यक्ती सुरक्षित नाहीये. महाराष्ट्रामध्ये गेल्या 5-6 दिवसापासून जे आपण बघतोय खूप भयानक परिस्थिती आहे. आणि विद्रोही साहित्य संमेलन गेल्या अनेक वर्षापासून त्या सामाजिक चळवळीमध्ये राहिलेले आहे. बऱ्याच लोकांना विद्रोह हा शब्द खूप निगेटिव्ह वाटतो. त्या विद्रोहाची पार्श्वभूमी तुम्हाला थोडक्यात सांगतो. प्रेमाला स्वातंत्र्य लागतं आणि स्वातंत्र्य विद्रोह केल्याशिवाय मिळत नाही. प्रेमाला काय लागतं? स्वातंत्र्य. आणि स्वातंत्र्य विद्रोहाशिवाय तुम्हाला मिळू शकत नाही. खरं पाहता हे प्रेमाचं साहित्य संमेलन आहे, हे समतेचं आहे, हे बंधुत्वाचं आहे, हे न्यायाचं आहे. डॉक्टर आह साळुंकेने एक पुस्तक लिहिलं जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यावर, विद्रोही तुकाराम. याच्यावर अनेक आमच्या वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी, ज्यांना आजही तुकाराम महाराज कळालेले नाही आणि पुढेही भविष्यात कळतील याची काही शाश्वती नाही, अशा अनेक लोक त्यांनी तात्यांवर टीका केली.
फक्त त्या विद्रोही शब्दामुळे. म्हणून त्या विद्रोही शब्दाची थोडीशी पार्श्वभूमी सांगितली. आजचा जो काळ आहे, आजची जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती आहे, आम्ही प्रवचनामधून कीर्तनामधून बऱ्याचशा काही गोष्टी सांगत असतो. आम्ही धार्मिक क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये काम करतो. आमची बोलण्याची पद्धत त्याच पद्धतीची आहे. परिस्थिती कशी आहे, आम्ही कीर्तनामधून एक उदाहरण देत असतो. एका गावामध्ये एक माणूस इतका विचित्र होता, इतका विचित्र होता तो, की रोज कोणाचे ना कोणाचे भांडणं लावायचे तो. रोज शूटिंग नका करू. रोज कोणाची भांडणं लावायची. जरी त्याला कोण सापडलं नाही, घरातून एक तुकडा घ्यायचा भाकरीचा, 2 कुत्री बोलवायचा, त्या 2 कुत्रीच्या मध्ये तो एक भाकरीचा तुकडा टाकायचा आणि ती भांडणं बघत बसायचं. सगळं गाव त्याला कंटाळून गेलेलं होतं. गावाला असं वाटत होतं की कधी एकदा जाम मरतो. आणि त्यालाही माहित होतं की आपल्याला गाव कंटाळलेले. वय होत जातं, त्याचं थकत जातो. त्याच्याही लक्षात येतं की आज ना उद्या आपण मारणार आहे. तर मारणारे म्हटल्यानंतर गावकऱ्यांना बोलवतो तो आणि गावकऱ्यांना सांगतो, मी आता काही दिवसांनी मरल, काही दिवसाचा सोबती आहे. मी मेल्यानंतर परत पुन्हा जन्म घेऊन या गावामध्ये येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक काम करा म्हणून. गाव आता लवकरात लवकर मारणार आहे बाबा. हा, काय काम करायचं सांगा म्हटले. काय नाही, मी मेल्यानंतर एक लाकडाची खुटी घ्यायची आणि माझ्या छातीत ठोकायची मला. गावकऱ्यांनी विचार केला, बरं झालं म्हणजे मरल, परत जन्म घेऊन या गावात येईल, परत ही पिढा गावात येईल, त्यावेळी मेल्यानंतर याच्या एक छातीत खुटी ठोकून देऊ म्हटले आपण. काही दिवसांनी तो मेला. ठरल्याप्रमाणे गावकऱ्यांनी खुटी घेतली, त्याच्या छातीत ठोकली. शेजारच्या गावामध्ये मर्डर झालेला होता, खून झालेला होता. त्याच्या तपासासाठी पोलीस आलेले होते. माणसं कशी, जमाना कसा आहे. त्यांना तिथं कळलं की शेजारी अजून एक माणूस कोणीतरी मरून पडलेला आहे, त्याच्या छातीत खुटी येऊन. पोलिसही येतात त्या गावामध्ये. ते बघतात त्या घरासमोर गर्दी जमलेली, छातीमध्ये खुटी ठोकलेली, माणूस मरून पडलेला आहे. पोलीस त्या प्रेताची झडती घेतात. झडती घेत असताना त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडतो, त्या वाकड्याच्या. त्या चिठ्ठीमध्ये त्याने असं लिहिलेलं असतं की साऱ्या गावाने मिळून माझ्या छातीत खुटी ठोकून मला मारलंय. अशी काही वाकडी समाजामध्ये फिरायला लागली आता. अशा लोकांना आपल्याला उत्तर द्यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, हा जो मराठी धर्म आहे, कोणता धर्म आहे मराठी धर्म नेमका, हा कुठून आला, कसा आला? तर तो धर्म आहे संत, स्वराज्य आणि संविधान. हा आमचा मराठी धर्म आहे. संतांनी या महाराष्ट्राची 700, 750, 800 वर्षापूर्वी एक वैचारिक मशागत केली. वैचारिक मशागत झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्याचं बी पेरलं आणि त्याला फळं आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची काळजी घेतली आणि त्याला फळं आली संविधानाची. हा आमचा धर्म आहे. संविधानाने दिलंय काय आम्हाला? आता आम्ही धार्मिक क्षेत्रामध्ये काम करतो, तुमच्यापेक्षा थोडे आम्ही जास्त हुशार आहोत असं गृहीत धरू थोडा वेळ. कारण महाराज लोकांमध्ये एक नकारात जास्त असतो. तुम्हाला माहिती का नाही मला माहिती, तुम्ही कीर्तन ऐकलीत का कोणाची?
नाही, जेवण भरपूर झालेलं दिसते तुमचे. ऐकलंय का? बर. असं म्हणतात महिलांमध्ये 36 नखरे असतात, महिलांमध्ये. पुरुषांमध्ये 72, 36 दुनी 72, आणि महाराज लोकांमध्ये 73, 1 नखरा जास्त असतं. त्याच्यामुळे 2-2 तास ते समाज त्याला खेळून ठेवण्याची त्याकडे हातोटी असते. संत स्वराज्याने संविधान. धार्मिक क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करत आहे म्हणून, काम करत असतो आम्ही, आम्हाला माहिती की धर्मशास्त्रामध्ये काय आहे. धर्मशास्त्रामध्ये निर्णय, धर्मशास्त्रामध्ये निर्णय आणि संविधानामध्ये न्याय आहे. निर्णय आणि न्याय याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. दिले जातात, न्याय दिला जातो. हा महाराष्ट्राचा धर्म आहे, हा संतांचा धर्म आहे, हा स्वराज्याचा धर्म आहे, आणि हा संविधानाचा धर्म आहे. याने एक विचारांचं एक बळ दिलं आम्हाला, विचारांची एक ताकद दिली. शकील आझमी, तुम्ही म्हणाल महाराज असून तुम्ही शेर तुम्ही म्हणता, आतापर्यंत तुमच्या तोंडामध्ये संतांचं एकही प्रमाण आलेलं आम्ही ऐकलेलं नाही. म्हणजे तुम्हाला वाटत असेल तुम्ही महाराज थोडासा वेगळा आहे. तुमची माझी पहिली सोयरीक आहे, जमली तर बघू पुढं आपण. शकील आझमींचं खूप सुंदर शेर आहे. ते म्हणतात, परो को खोल जमाना देखता है, जमाना उड़ान देखता है. परों को खोल जमाना उड़ान देखता है, अरे जमीन पर बैठ के क्या आसमान देखता है. हे विचारांचं बळ ह्या महापुरुषांनी, संतांनी, ह्या सत्पुरुषांनी, ह्या आमच्या राजांनी आमच्या पंखामध्ये ते बळ भरलं. म्हणून आम्हाला कुठं विद्रोह करायचा हे तरी समजलं आम्हाला. आता आमच्या अनेक पिढ्या गुलामीमध्ये खितपत पडलेल्या होत्या. अनेक पिढ्या, युगानुयुग संतांनी वैचारिक मशागत केलीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं बी पेरता आलं. स्वराज्याचं बी पेरल्यामुळे त्याला संविधानासारखं एक सुंदर फळ आलं. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना, मगाशी भगत साहेब खूप काही बोलून गेले, मी त्यांचं बराच वेळ तिथं बसून ऐकत होतो. माणूस साधा आहे, भोळा आहे, रांगडी आहे. जे पोटात आहे तेच होटात आहे. आता अति पोटात एक आणि होटात एक अशी बरीच लोक समाजामध्ये फिरत असतात. राजकारणातही आहेत, आमच्या संप्रदायातही आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये ती लोक आहेत. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आता विद्रोहाची खूप गरज आहे. असं कुठलंही क्षेत्र शिल्लक राहिलेलं नाही की तिथे विद्रोहाची गरज नाही. वारकरी संप्रदाय जरी असेल, वारकरी संप्रदायामध्ये अनेक दिवसांपासून आपण बघतोय काय चाललंय. कोणाची याद्या डिक्लेअर होतात, कोणाचं काय होते, कोणाचं काय होते, कोण काय करायला लागले, कोणाचं काय चाललेलं आहे. विषय ज्यावेळेस भरकडतो, तत्व ज्यावेळेस भरकडतात, तत्व भरकडल्यामुळे, विषय भरकडल्यामुळे समाज भरकडतो. आणि मग समाजामधूनच एक विद्रोह निर्माण होतो. तो विद्रोह आता त्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये व्हायला लागलेला आहे. विद्रोहाची गरज आहे. वारकरी संप्रदायामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, राजकारणात असेल. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला या सत्रामध्ये पहिल्यांदाच, माझं खरंच तिसऱ्या वेळेस मला बोलायचं माझी वेळ होती. मला घरी थोडीशी मेडिकल इमर्जन्सी आल्यामुळं मला जावं लागतंय.